28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू आय न्यूज 28 मराठीचा इम्पॅक्ट। शाळेच्या भिंतीला भ्रष्टाचाराचे भगदाडच्या बातम्याद्वारे उघडकीस होताच तात्काळ चौकशीचे आदेश। चिमुकल्यांच्या शाळेतच मृत्यूचा सापळा। डहाणू तालुक्यातील वेती काटेलपाडा जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचं काम इतकं निकृष्ट झालंय की भिंत बांधून काही दिवसातच भेगा पडल्या। इंडिया न्यूज 28 ने ही बातमी उघडकीस आणताच पंचायत समिती प्रशासन खडबडून जागं झालंय। तातडीने चौकशीचे आदेश निघालेत, पण सवाल हा आहे, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कुणी केला? ही भिंत कधीही कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून व ग्रामस्थकडून करण्यात आला। आणि बातमीची दखल घेत पंचायत समिती डहाणूच्या गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी उपअभियंता, बांधकाम विभाग व गट शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। 1. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कधी? 2. कामाची पाहणी न करता बिल मंजूर करणारे अधिकारी कोण? 3. निकृष्ट कामाला जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का? पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस आल्यामुळे प्रसारमाध्यमांचे सुद्धा कौतुक होत आहे। शाळा म्हणजे मंदिर, पण इथे तर भ्रष्टाचाराने देव्हाऱ्यातच सुरुंग लावलाय। तरी पाहूया प्रशासन काय चौकशी करते ते येणाऱ्या काळात दिसेल। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नमस्कार, मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा। अजितदादा या पाक्षाचा मी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आहे। काल दिनांक 28/2024 रोजी वेती काटेलपाडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थी पर्यंत आहे आणि त्या शाळेमध्ये शाळेचं जे संरक्षण भिंत आहे ती भिंत एका ठेकेदाराने अतिशय अशा निकृष्ट दर्जाची बांधली होती। त्याच्यामध्ये जे बांधकाम करत असताना ते ठेकेदाराने कुठलंही स्टील वापरलं नाही आणि वीटसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची, म्हणजे एकदम कच्ची मातीच्या स्वरूपामध्ये ती वीट आहे अशी त्यांनी ते बांधकामामध्ये वापरली। आणि त्यांना जे जॉब विचारला असता त्यांनी ते मान्यसुद्धा केलं की मी स्टील आणि वापरली नाही आणि एक गाडी ही मी कच्ची वीट वापरली। सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचं असल्यामुळे तिथं लहान मुलं खेळत असताना कुठलीही गंभीर इजा होऊ नये मुलांना, त्यामुळे मी तात्काळ माझे सहकारी, माझे मित्र, पत्रकार बंधू निलेश कासट असतील, त्याच्यानंतर सत्येंद्र मातेरा असतील, माधव तल्ला असेल, सुधीर घाटाल आणि शैलेश यांना मी तात्काळ सदरची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर त्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मी सुद्धा त्याच्यासोबत गेलो आणि ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून ज्यांनी काम केलेलं होतं त्या ठिकाणी मजूर त्यांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी हे बांधकाम संरक्षण भिंत बांधताना कुठल्याही प्रकारचं स्टील वगैरे वापरलेलं नाही, फक्त दगडगोटे टाकून आणि ती उभी केलेली। आता त्याला तडा गेलेला आहे। तडा गेल्यानंतर तात्काळ त्याच्या बातम्या सदरच्या पत्रकारांनी ह्या प्रसिद्ध केल्या। त्याची दखल तात्काळ प्रशासनाने डहाणूच्या गट विकास अधिकारी उच्च श्रेणी आदरणीय सस्ते मॅडम यांनी तात्काळ याची दखल घेऊन त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आमची मागणी आहे की हे जे बांधकाम आहे ते बांधकाम धोक्याचं आहे, ते तात्काळ पाडून आणि सदरच्या कॉन्ट्रॅक्टराकडून ते पुन्हा नव्याने बांधण्यात यावं आणि याला जबाबदार असलेले जे कोणी असतील अधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। तत्पूर्वी आदरणीय BDO मॅडमनी जी चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून आमचे पत्रकार बंधू ज्यांनी ही बातम्या प्रसिद्ध केल्या आणि त्यांच्यामुळे प्रशासनाला जाग आली, त्याच्यामुळे सर्व पत्रकारांचे मी वेती ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद सर्व पत्रकारांचे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती करतो। धन्यवाद।